अजित पवारांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानं राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली आणि पवार घराण्यातही उभी फूट पडली। मंडळी, लोकसभा आणि आता झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पवार कुटुंबातलं राजकीय द्वंद्व अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं। पण अजितदादांचं कुटुंब वगळता इतर पवार कुटुंबीय शरद पवारांच्याच बाजूने राहिलं। अजितदादांचे पुतणे युगेंद्र तर त्यांच्या विरोधात उमेदवार होते, तर दुसरे पुतणे रोहित पवार यांनीही प्रचाराच्या काळात अजितदादांवर टीका केली होती। पण आज साताऱ्याच्या कराडमध्ये अजितदादा आणि रोहित पवार हे काका पुतणे समोरासमोर आले आणि या भेटीचा संगम आणि काका पुतण्यांच्या नात्यातली प्रीती खास रिपोर्टमधून पाहूया। प्रचारातले आरोप प्रत्यारोप आणि शिव्यांच्या लाखोले ऐकून विटाळलेल्या कानांना रिलॅक्स करणारा हा काका पुतण्यातला संवाद। थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती या दृश्यांची व्याप्ती फक्त काका पुतण्यातल्या संवादापुरती नाहीये, तर यात अजित पवारांची अधिकारवाणी देखील आहे। ठाण्याची उपमा देत पुतण्याचं केलेलं कौतुकही आहे। थोडक्यात वाचला, थोडक्यात वाचला। आणि अजितदादा काय चीज आहे याची जाणीव करून दिलेली जाणीवही। माझी सभा झाली असती तर काय झालं, माझी सभा झाली असती तर काय झालं। बरं, हे सगळं कुठं घडलं? तर प्रीती संगमाकडे घेऊन जाणाऱ्या मार्गावर। पवार कुटुंबातला प्रत्येक जण ज्यांना गुरुस्थानी मानतो त्या यशवंतराव चव्हाणांचा स्मृतिदिन। स्मृतिस्थळाचं दर्शन घेऊन रोहित पवार परतत होते, तर अजित पवार दर्शन घेण्यासाठी नुकतेच पोहोचले होते। विधानसभा निवडणुकांच्या निमित्तानं एकमेकांवर जोरदार टीका करणाऱ्या या दोन नेत्यांमधल्या खऱ्या काका पुतण्याचं आज महाराष्ट्राला दर्शन घडलं। दर्शन घे, दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं। दर्शन घे, दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर थोडक्यात वाचला, माझी सभा झाली असती तर काय झालं। थोडीशी चुकामुक झाली, अन्यथा अजितदादांची शरद पवारांशी देखील गाठभेट झाली असती। वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाय पडणं ही जबाबदारी आहे। कारण ही जी भूमी आहे, चव्हाण साहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही। ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती। नाही, झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटही होऊ शकलं असतं, पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही। आपल्या इथं एक पद्धत आहे, मराठी संस्कृती आहे, आपण वडीलधाऱ्यांचा, आम्ही पण जर लवकर आलो असतो, काय आमच्या त्या पोलिसांनी आम्हाला शाळेंनी तिकडेच नेलं, नाही तर कदाचित साहेबांची आमची पण इथं गाठ पडली असती। अरे बरोबर आहे रे, पण आता काय करतो, ते टायमिंग जुळलं नाही, त्याच्यावर मी डिपार्टमेंटवर पण चिडलो। अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातल्या खेळीमेळीची दृश्य पाहून राम शिंदेंच्या डोळ्यात अश्रू तरळले। मात्र हे अश्रू काका पुतण्यातला जिव्हाळा पाहून नव्हे, तर स्वतःवर राजकीय अन्याय झाल्याच्या भावनेतून वाहत होते। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांनी अवघ्या 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव केला। अजित पवारांनी सभा घेतली असती तर चित्र वेगळं असतं, मात्र पवार काका पुतण्यांनी कट रचला असं राम शिंदेंना वाटतंय। माझी सभा झाली असती तर काय झालं। निश्चितच मला याची जाणीव होती की निवडणूक लागण्यापूर्वी त्यांचा कौटुंबिकी एक करार झाला निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि कर्जत जामखेडच्या संदर्भामध्ये एक कट रचल्या गेला आणि त्याचा मी बळी आहे। माझ्या दृष्टिकोनातून एक कट कारस्थान रचून एक अशा पद्धतीचं
काम त्यांनी केलेलं हे त्यांच्या तोंडून ज्यावेळेस आलं त्यावेळेस मला ह्याची खरी परिचिती आलेली आहे. अजितदादांच्या सभा वारंवार मागितल्या, पक्षाकडे देखील सांगितलं, नेतृत्वाकडे देखील सांगितलं. अशा पद्धतीचा मी मेसेज 7 ऑक्टोबरला त्यांना दिलेला आहे. म्हणजे 5 ऑक्टोबरला फॉर्म माघारी घेतला आणि 7 तारखेला मी ही त्यांची सभा मागितली आहे. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी स्वतः कबुली दिली आहे. हे अतिशय गैर आहे. ह्या महायुतीचा धर्म त्यांनी पाळला नाही, याच्यावरून हे सिद्ध होतं. अजित पवारांच्या सभेनं फरक पडला असता असं मान्य करताना पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडणाऱ्या राम शिंदेंना रोहित पवारांनी खडे बोल सुनावलेत. जाता जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती. नाही, झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटही होऊ शकलं असतं. पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते, त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही. जर एक सभा झाली असती तर रोहित पवारांचा पराभव नक्की होता असं त्यांचं म्हणणं. दुसऱ्या पक्षाचं काय बोलतंय? अमित शहा आले का? देवेंद्र फडणवीस आले का? अजून दुसरे मोठे भाजपचे नेते आले का? नाही आले. माहित होतं काय होणार आहे. त्यामुळे उगाच दुसऱ्या पक्षाच्या एखाद्या नेत्यांना रॉंग बॉक्समध्ये तुम्ही का पाडताय? तुम्ही पडला आहात ना, का तुमच्या आता मंत्रिपदाची अपेक्षा झाली म्हणून तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी, दुर्दैवाने त्यांना यश आलेलं नाही. थोडे नैराश्यामध्ये ते आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत, आणि त्या अनुषंगाने ते बोलतात असं आपल्याला बोलावं लागेल. जर रोहित पवार अजितदादांची बाजू घेत राम शिंदेंना खडे बोल सुनावत असतील तर स्वतः अजितदादांचे शिलेदार तरी कसे मागे राहतील? महायुतीच्या प्रत्येक उमेदवारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अतिशय प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे. राम शिंदे पराभूत झाले त्याचं त्यांना दुःख असू शकतं. मला त्याच्याबद्दल काय बोलायचं काही कारण नाही. पण विनाकारण असं बोलणं हे अत्यंत अयोग्य आहे, एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचं. हा राम शिंदे साहेबांचा कुणीतरी करून दिलेला गैरसमज आहे. दादांनी मिश्किलपणे नेहमीप्रमाणे ते म्हटलं आणि तोच धागा धरून राम शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने आरोप केलेत हे अत्यंत बिनबुडाचे, चुकीचे आहेत. आता घरातला एखादा मुलगा समोर आला असेल तर दादा त्याला तेवढं मिश्किलपणे म्हणाले असतील. त्याला म्हटलं की तू, मी नाही आलो म्हणून बघ तू वाचला, हे दादाची नेहमीची स्टाईल आहे. पण आज राम शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या पद्धतीने दादांवर त्यांनी भाष्य केलं ते साफ चुकीचं आहे. ते बिनबुडाचे आरोप आहेत, त्यात कुठलंही तथ्य नाही. अजित पवारांनी खरंच सभा घेतली असती तर रोहित पवारांचा पराभव झाला असता का? पुतळ्याचा पराभव टाळण्यासाठी अजित पवारांनी सभा घेणं टाळलं. या झाल्या जर तरच्या गोष्टी, आणि राजकारणात जर तरला काहीच स्थान नसतं. आणि या जर तरच्या चर्चेपेक्षा महाराष्ट्राला भावते ती पवारांच्या दुसऱ्या पिढीतल्या काका पुतण्याची ही भेट. दर्शन घे, दर्शन काकाचं आणलं नाही रे मला, नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला. माझी सभा झाली असती तर काय झालं. राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.